नमस्कार मित्रांनो. सुजाता ही दिसायला अतिशय सुंदर, देखणी, नाकशार, काळेभोर डोळे, लांब काळे केस आणि गोऱ्या रंगाची असल्यामुळे ती खूपच छान दिसत होती. सुजाता घरात एकटीच होती आणि पावसाळ्याचे दिवस चालू होते. थंडगार वारा सुटलेला होता. आता सकाळचे 8 वाजत आलेले होते. घराच्या खिडक्या उघडल्या होत्या, त्यामुळे घरातसुद्धा थंडगार वारा येत होता आणि ती सोफ्यावर बसली होती. आता उठून नाश्त्यासाठी काहीतरी बनवावे का अगोदर आंघोळ करावी याचा विचार सुजाता करत होती. पण तिला वाटले आंघोळ करायला खूप वेळ जाईल आणि भूक पण खूप लागली आहे, कारण रात्रीचे जेवण पण पोटभर केलेलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा नाश्ता करावा असं तिने ठरवलं. पाऊस चालू असल्यामुळे पोहेसोबत गरमागरम भजे पण तळावे म्हणून तिने नाश्त्याची सर्व काही तयारी केली आणि सुजाताने पोहे आणि भजे तयार केले. तेवढ्यातच तिच्या घराची बेल वाजली. तेव्हा तिचे लक्ष नसल्यामुळे पहिल्यांदा तिला काही कळलेच नाही. परत अजून एकदा बेल वाजली म्हणून कोण आहे हे पाहण्यासाठी तिने स्वतःशीच बोलत बोलत घराचा दरवाजा उघडला. तेवढ्यात तिच्यासमोर एक खूप सुंदर तरुण मुलगा दिसला. सुजाताने त्याला कोण आहात असे विचारले. तेव्हा तो मुलगा तिला म्हणाला, माझे नाव राकेश आहे आणि मी एक कुरिअर बॉय आहे. सुजाता तर त्याला पाहताच राहिली. तेव्हा तो म्हणाला, मॅडम तुमचं पार्सल आहे. सुजाता तर त्याला पाहण्यामध्ये दंग झाली होती. तो काय बोलत आहे आणि काय नाही याच्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. तो परत म्हणाला, मॅडम तुमचं कुरिअर आलं आहे. तेव्हा कुठे ती भानावर आली. तिने स्वतःसाठीच एक ऑनलाईन साडी खरेदी केलेली होती आणि तिला ते लक्षातही राहिलेले नव्हते. बाहेर जोराचा पाऊस चालू होता. तो राकेश पावसामध्ये पूर्ण भिजून आला होता. सुजाता राकेशला म्हणाली, होय हे कुरिअर माझंच आहे. मग त्याने सुजाताला एक पेन दिला. पण त्या राकेशला बघितल्यापासून तिच्या मनामध्ये वेगळाच विचार येत होता. तिने त्याच्याकडून पेन तर घेतला. त्याने सांगितलेल्या ठिकाणी तिने सही केली आणि त्याने तिला साडीचा बॉक्स दिला. त्याच्या हातामध्ये दिला. सुजाता ती साडी घेऊन घरात आली आणि खिडकीतून त्या राकेशकडे पाहत होती. ती रिटर्न घरी जाण्यासाठी गाडी चालू करण्यात दंग होता, परंतु गाडी खूप भिजल्यामुळे चालू होत नव्हती. पाऊस वाढतच चालला होता. तो काही बंद होण्याची लक्षणे दिसत नव्हती. तेव्हा सुजाताच्या मनात विचार आला, मी फक्त खिडकी उघडल्यावर मला इतकी थंडी वाजत आहे आणि हा तर पूर्ण पावसात भिजत आहे. तेव्हा तिला त्या राकेशची दया आली. त्यामुळे ती त्याला घरातूनच ओरडली, गाडी चालू होत नसेल तर पाऊस कमी होईपर्यंत आत घरामध्ये ये. सुजाताने असा आवाज दिल्यानंतर तो लगेच घरामध्ये आला. त्यालाही खूप बरं वाटलं, कारण राकेशसुद्धा याच संधीची वाट पाहत होता. राकेश कशासाठी वाट पाहत होता ते तुम्हाला पुढे कथेमध्ये समजेल. तो राकेश पावसात भिजल्यामुळे ओला चिंब झाला होता. ते पाहून सुजाताने त्याला हातपाय पुसण्यासाठी तिचा पर्सनल टॉवेल दिला. तेव्हा तो सुजाताला थँक्यू मॅडम म्हणू लागला. पण उलट सुजाताच त्याला म्हणाली, तुम्ही माझं पार्सल देण्यासाठी एवढ्या पावसात आला. खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हणते आणि तुमची गाडी चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच पावसात भिजत राहणार काय? त्यामुळेच मी तुम्हाला वर बोलावलं. तुम्हाला वर बोलावणं हे माझं कर्तव्य होतं. मी तुम्हाला मदत करावी. पण यात सुजाताने बोललेल्या गोष्टीवर तो म्हणू लागला, हो पण असे अनोळखी व्यक्तीला घरामध्ये कोणीही घेत नाही. तुम्ही घेतले त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. तो मुलगा खूपच गोड असं बोलत होता. त्यामुळे सुजाताला तो खूपच आवडत होता. तो रंगाने आकर्षक आणि पूर्ण उंची आणि भरदार शरीराचा होता. सुजाता त्याच्यावर मोहित झाली होती. त्या मुलाच्या बोलण्यामध्ये ती हरवून गेली होती. कोणास ठाऊक तिला काय होत होते. तिने पोहे खात असलेले प्लेट सोफ्यावरच ठेवले होते. ते प्लेट दिसल्यानंतर ती राकेशला म्हणाली, नाश्ता करणार का?
तेव्हा तो हो म्हणाला. असेल तर खूपच छान, कारण बाहेर पण खूप जोराचा पाऊस चालू आहे. यावर सुजाता राकेशला म्हणाली, हो ना, खूपच मोठा पाऊस आहे. जोपर्यंत बाहेर पाऊस चालू आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी बिनधास्तपणे राहू शकता. राकेश सुद्धा तिला हो असे म्हणू लागला. नंतर पोहे आणि गरमागरम भजे खात असताना खूप गप्पा वाढत गेल्या. त्या दोघांनी वेगवेगळ्या विषयांवर बोलणे चालू होते. सुजाता राकेशला विचारत होती की तुम्हाला पगार किती आहे. तेव्हा राकेश म्हणाला, सर्व काही कटून मला 20,000 रुपये महिनाभरात येतात आणि तो गावाकडचा मुलगा शहरांमध्ये नोकरी करण्यासाठी आला होता असे तिला वाटले. त्यामुळे सुजाता त्याला म्हणाली, मी आता आंघोळ करून घेते, कारण सकाळपासून आंघोळ करावी म्हणत आहे, पण मला काही आंघोळ करायला वेळच भेटला नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर मस्त आंघोळ करावी असे मी विचार केला. अशा प्रकारे ती त्याला सांगत होती. आज सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळे खूपच आळस येत होता. यावर तो म्हणू लागला, तुम्ही अशाच खूप छान दिसतात, तुम्हाला तर अंघोळ करायची काहीच गरज नाही. राकेशने तिची पहिल्यांदा स्तुती केली. तेव्हा सुजाताला त्याने केलेली स्तुती खूप आवडली. त्यामुळे सुजाता त्याला थँक्यू म्हणाली व तुम्ही सुद्धा आंघोळ करून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा थंडी वाजणार नाही असं देखील म्हणाले. तेव्हा तो म्हणाला, नको नको, आता थोड्याच वेळात पाऊस कमी होईल, मग घरी गेल्यानंतर आंघोळ तर करणारच आहे. बरं चालतंय असं म्हणून सुजाता आंघोळ करायला गेली. ती रोज घरात एकटीच असल्यामुळे तिला कोणाचीही भीती नव्हती. रोजच्या सवयीमुळे आज पण तिच्या लक्षात आलं नाही की टॉवेलऐवजी अंग पुसण्यासाठी, अंगाला गुंडाळण्यासाठी मोठी काही वस्तू न्यावी. परंतु ती तशीच रोजच्या सवयीमुळे ती एक छोटासाच टॉवेल घेऊन आत बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली. ती आतमध्ये आंघोळ करत असताना तेव्हा राकेश बाहेर सोफ्यावर बसला होता. तिच्या लग्नाचा अल्बम सुद्धा त्याच ठिकाणी ठेवलेला होता आणि सुजाता आंघोळीला गेल्यावरती राकेशने तो अल्बम हातात घेतला आणि तो पाहू लागला. सुजाताची आंघोळ झाल्यानंतर तिच्या लक्षात आले की ती रोजच्या प्रमाणे फक्त टॉवेलच घेऊन आली आहे आणि आता बाहेर कसे जायचे. टॉवेलवर बाहेर यावे तर तो राकेश तिथे बसलेला आहे. राकेश तो बेडवर समोरच बसलेला होता. तो तो लग्नाचा अल्बम पाहण्यात दंग झाला होता. तो एक एक फोटो अगदी निरखून पाहत होता. सुजाता विचार करत होती आणि आज जी कपडे घालायचे आहेत ती कपडे सुद्धा सोफ्यावरतीच ठेवली आहेत आणि सोफ्यावरती तर तो बसला आहे. विचार करून करून शेवटी सुजाताने त्याला एक हाकच मारली आणि कपडे मागून घेतले, कारण तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. तेव्हा तो तिचे कपडे घेऊन बाथरूमकडे येऊ लागला. तेव्हा मात्र सुजाताला खूप भीती वाटली, कारण ती त्याला ओळखत सुद्धा नव्हती. तो बाथरूमपाशी आला तर काय करेल आणि काय नाही. मी तर या अवस्थेत आहे. तिला खूप भीती वाटायची की असा कसा असेल. पण मी शेवटी तिने धाडस करून तिने बाथरूमचा दरवाजा बाहेर एक हात काढला आणि त्याच्याकडून पटकन कपडे घेतले आणि झटकन दरवाजा लावला आणि तयार होऊन पटकन बाहेर आले, कारण तो राकेश तिच्या लग्नाचा अल्बम बघत बसला होता. अल्बममध्ये सुजाताचा फोटो पाहिल्यानंतर तो म्हणू लागला, तुम्ही अगोदर तर खूपच सुंदर होतात, पण आता त्यापेक्षाही खूप सुंदर दिसतात. आता सुजाता तिचा स्वतःचा मेकअप करत त्याच्याशी बोलत होती. तेव्हा तो तिच्याकडे चोरट्या नजरेने बघत होता. ते सुजाताला स्पष्टपणे दिसत होते. तेवढ्यात तो म्हणू लागला, तुमचे मिस्टर काय काम करतात. सुजाताला काही कळण्या अगोदरच तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. तिचे डोळे ओलेचिंब झाले. तिचे डोळे भरून आले आणि तो राकेश पटकन तिच्या जवळ आला आणि तिच्या हाताला हात धरून तो म्हणू लागला, मला त्याबद्दल माहीत नव्हतं. ती सुद्धा त्याला इट्स ओके म्हणाली. आता सुजाताला काय होत होते ते तिलाच कळत नव्हते. तो राकेश घरात आल्यापासून सुजाता तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. ती अगदी जवळच्या माणसासोबत गप्पा मारल्याप्रमाणे ती राकेश सोबत गप्पा मारत होती. ती तिच्या नवऱ्याला बोलल्याप्रमाणेच राकेशला बोलत होती आणि तोही त्याच्या चोरट्या नजरेने तिच्याकडे बघत असलेला तो तिला दिसत होता.
तो राकेश तिला खूप निरखून बघत होता. राकेशने सुजाताला सोफा सेटवर बसायला सांगितले आणि ते दोघे पण एका सोफा सेटवरती समोरासमोर बसले. तो राकेश तिला म्हणाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका सुजाता वहिनी, जे झालं ते आपल्या नशिबात होतं असं समजायचं आणि त्यामुळे आता स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही. त्या राकेशची प्रत्येक गोष्ट तिच्या मनाला लागत होती, तिच्या मनाला स्पर्श करत होती. तिला मात्र आज तिच्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. राकेशला पाहून सुजाताला आज तिच्या नवऱ्याची खूप कमी भासत होती. त्यामुळे सुजाता राकेशला बिनधास्तपणे म्हणाली, आज हा अल्बम पाहिल्यापासून मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत आहे. मला त्यांची कमी भासत आहे. मी काय करू? माझ्या मनातल्या गोष्टी सांगायला मला आता कोणीच नाही. मी स्वतः एखाद्याला बोलून सुद्धा मला कोणी साथ देत नाही. विधवा असल्यावर लोकांची बघण्याची नजर सुद्धा खूप वेगळी असते. त्यांना वाटते ही एक विधवा आहे, हिचे तोंड सुद्धा बघायला नको. जर पाहिले तर आपला दिवस चांगला जाणार नाही. या भावनेने लोक जेव्हा माझ्याकडे बघतात तेव्हा मला खूप मोठं पाप करून बसले आहे असे वाटते. यामध्ये माझी काहीही चुकी नाही, तरी मला हे आयुष्य असे जगावे लागत आहे. मी माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्नही केले. खूप प्रयत्नांची पराकाष्ठा झाली, पण जे व्हायचे तेच झाले. नवऱ्याच्या अभावामुळे मला समाजात खूप गोष्टींना सामोरे जावे लागते. तिचे हे सर्व बोलणे ऐकून तेव्हा तो राकेश तिला धीर देत म्हणू लागला, मी आहे आता, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा ती राकेशला म्हणाली, सर्वच लोक असे म्हणतात, पण कामाला कोणीही पडत नाही. ऐनवेळी सर्व निष्ठू मारून जातात. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला ज्या पण गोष्टीची साथ हवी असेल, तुम्ही माझ्यासमोर फक्त एक शब्द टाका. तुमच्यासाठी मी कधीही तयार आहे. तुम्ही कधीही हाक मारा, मी कधीही हाकेला लगेच उत्तर देईल. अशा प्रकारे तो तिला म्हणू लागला, तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. हवे असेल तर मी तुमच्यासाठी तुमच्याबरोबर लग्नही करू शकतो. कारण तुमच्यासारखी एवढी सुंदर आणि मोकळ्या मनाची एखाद्याला बायको मिळणे म्हणजे त्याचं नशीबच. यावर सुजाता त्याला म्हणाली, तुम्ही माझ्याजवळ येऊन तर फक्त 1 तासच झाला आहे आणि एका तासात थोडाच कोणाचा स्वभाव कसा आहे हे कसे कळणार? माझं गेलेलं आयुष्य ते कसं होतं त्याबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाही आणि तुम्ही लगेच माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झालात. तेव्हा तो तिला म्हणू लागला की मी कुठलाही कुरिअर बॉय वगैरे काही नाही, पण तुमचे हे कुरिअर चुकून माझ्या पत्त्यावर आले होते. मी त्याचे पैसेही दिले आणि मी तुमचं कुरिअर माझ्या जवळच 2 दिवसांपूर्वीच ठेवून घेतलं होतं. मी दररोज तुमच्या घरासमोर जात असताना तुम्हाला पाहतो. तुम्ही खूप सुशील आणि सुंदर आहात. तुमचा चेहरा मला खूप आवडतो. मला तुम्ही खूप आवडतात. मला तुमच्या चालण्याची, बोलण्याची सर्व स्टाईल सर्व आवडते. मला तुम्ही खूप दिवसांपासून आवडत होता. पण मी तुम्हाला येऊन डायरेक्ट बोलू शकत नव्हतो. त्यामुळे मला कुरिअर बॉय म्हणून यावं लागलं आणि तुमच्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी मारायला वेळसुद्धा मिळाला. मी जेवढा विचार करत होतो त्यापेक्षाही तुम्ही खूप छान आहात. गेल्या 4 महिन्यापासून मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तो राकेश बोलतच होता. त्याचं हे बोलणं ऐकून सुजाताचं मन इतकं भरून आलं होतं की तिला तिचा नवराच पुन्हा जिवंत होऊन तिच्याशी बोलतोय असं वाटत होतं. आता तिला तिचं विस्कटलेलं आयुष्य परत मिळालं होतं. तिने सुद्धा त्याला मिठीत घेतले आणि तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल खूप आपलंसं वाटणारी भावना निर्माण झाली होती. आता ती सुजाता त्याच्यासाठी काहीसुद्धा करायला तयार होती. मागच्या 5 वर्षात गमावलेला तिचा नवरा तिला राकेशच्या रूपाने पुन्हा मिळाला होता. म्हणून तिने स्वतःला डोळे झाकून त्याला सर्वस्व अर्पण केले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.